लहानू गणपत साबळे, राहणार मुळाणे. तर मी लोकांच्या घरी सालाना होतो. तर त्यांनी मी गंज मेंढ्या वळायचो, लोकांच्या घरी शिळ्या भाकरी खायचो. शिळ्या भाकरी खाऊन जणी तरी मला मानहार करायची मालक. आणि आकूड चड्डीवर राहायचो, आकूड पेंडा राहायच्या. तरी एवढं करून गरिबी काढून तरी मला मानहार चालायचा. आणि बाकर खाता मला मानत बुक्की द्यायची पहिल्या काळात. ही आता की 15-20 वर्षाची बात आहे. 15. त्याच्यानंतर खूप हाल काढे. मग स्वतःच्या मेंढ्या केल्या, 50 मेंढ्या केल्या स्वतःच्या. तेव्हा मग ते आम्ही घरी आलो. थोडंफार आमचं बरं झालं. पाणी वायायचो मी, माझ्या डोक्याला टक्कल पडून गेलं पाणी वाहून वाहून. घरी मालकीन मारायला सुटायची, मी मोरं पळायचो आणि ती मागून मारायला सुटायची. येळावर भाकर भेटत नव्हती, पाणी भेटत नव्हतं, जीव कोरडा पडून जायचा. अशी आमची हालत होती. आम्ही पावसात राहतो, आमच्या ताडपत्रीमध्ये पाणी गेलं, आम्ही उघड्यावरती स्वयंपाक करतो. आम्ही लहान लहान बाळं घेऊन राहतो. पाऊस खूप पडतो, रात्री खूप पाऊस झाला. आम्हाला इथं बसायला जागा नाही आहे. तसंच आम्ही उघड्यावरती स्वयंपाक पाणी सर्व करतो. 2 महिन्यापासून भरपूर पाऊस होता. पावसाळ्यात पाऊस कमी झाला, पण आता पावसाळा उघडून गेल्यानंतर खूप पाऊस पडतोय. आम्हाला वैताग आलाय. आम्ही या संसारापायी खूप वैतागून गेलोय. काय करायचं आम्ही मेंढपाळांनी. मेंढींची व्यवसाय असा आहे की पावसामध्ये खूप हाल होता येण्या जाण्याचा. आणि तरी तुम्हाला सांगतो, साधारण 2-1 मेंढ्या पावसामुळे मेल्या. आणि जे आमची कोपी मांडलेली असती त्याच्यामध्ये पण पाऊस गेला, पाणी गेलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, खाण्याची पण सोय नाही मेंढीला आहे. पावसामुळे थोडे हाल होऊन जातात. त्याच्यामुळे थोडंसं जोर जातं माणसाला पावसात फिरण्यामध्ये, याच्यात त्याच्यात. परत तुम्हाला सांगतो, लहान लहान बच्चे ते पण रात्रीचं उठावं लागतं, रात्रीचे हाल काढावं लागतात, पावसामध्ये भिजावं लागतं. त्याच्यानंतर परत जे आपलं वैयक्तिक म्हणजे फिरण्याचं, परत पहिले लोक कसे होते, बांधावर मेंढी गेली तर बोलत नव्हते. आत्ताचे लोक कसे, कधी पण बांधावर मेंढी गेली, तिकडं उसक रे. त्याच्यामुळे थोडं जीवावर येतं. आणि पहिलीची गोष्ट थोडी वेगळी होती, पडीत होतं. आणि आता सगळे रान बागायत झालेलं आहे. बागायतीऱ्या झाल्यामुळे ते थोडंसे आम्हाला जीवावर जातं. बाबाला किती वर्ष झाले? बाबाला तरी 50-1 वर्ष झाली देवळ्याला आल्यानंतर. पहिल्यापासून हा इकडंच आहे, पहिल्यापासून पूर्वीपासून लहानाचे मोठे इकडेच झाले. आधी किती मेंढ्या होत्या? आधी आमच्याकडं काय 40-50 होत्या. 40-50 मेंढ्या होत्या. आता 150 मेंढ्या आहे. 200 होत्या साधारण, पण बाकीच्या गेल्या वातावरणामुळे आणि या पावसामुळे. जास्ती नुकसान या पावसामुळे. आता या 8 दिवसामध्ये तर भरपूर नुकसान झाली. 7-8 मेंढ्या गेल्या. आम्ही जीवाकडे पाहते नाही, पण मग लक्ष्मीची जास्ती काळजी घेतो. पण पावसामुळे नाविलाज आहे. चांगलं होतं, इन्कम आहे, पण कष्ट भरपूर आहे. कष्ट भरपूर. शेतीपेक्षा चांगलं आहे, पण कष्ट भरपूर. औषधं पाणी आता साधारण मेडिकलला गेलं तर 10-20 हजार रुपये उधारी निघन, जास्ती कमी नाही. वर्षाला 25,000 रुपये धरूनच चालायचे. आणि त्याच्यामुळे असे लहान पोरं घेऊन रानवून फिरावं लागतं. शेती नव्हती का तुमची? शेती आहे, पण मग शेतीमध्ये आता पुरं पाणी पूर्ण पाणी उपळलंय शेतीमध्ये. शेतीमध्ये पुरं पाणी आहे. कांदे काढण्यासारखे होते, कांद्यामध्ये पण पाणी. पहिल्या गोष्टी गंगाडे आमच्याकडे फक्त 11 मेंढ्या आल्या होत्या वाट्याला.
2 मुलं आहे, त्यांची खायची परस्थिती नव्हती. कोण याच्या त्याच्या पण आणलं, त्यांना जतन केलं, लहानचे मोठले केले, याजना पैसे उचलून आणले, त्यांना खायला घातलं. मेंढ्या घेतल्या 3 लाखाच्या खंडेभर. ते पैसे येळावर व्हायना, रडून गागून उचलून पासलून आणले, भरले, तरी कोणी आधार देईना. ना तर गोता कोणी जवळ येऊ देईना, अशी परिस्थिती होती माझी. ना जवळचे लोक लांब लांब म्हणते, हे भोते बा काय तू कर्ज बाजारी होऊन जायला त्याच्यानं कुठून देवती. अरे म्हणलं मी जगलो वाचलं तर बराबर करीन, माझे पोरं सोरं देती, तरी भरोसा बसाना. तरी इकून तिकून चाव मेव करून याच्या त्याच्या पण आणून फेडल्या गेले. तरी आता पाय 150 मेंढ्या कमावल्या होत्या, 50 मेंढ्या खपून गेल्या, 100 मेंढ्या राहिल्या फक्त. आता आज 50 मेंढ्या कवड्याचे, आज घ्यायला गेलं 20,000 रुपये मेंढी. आम्हाला येळावर खायला भेटा नाही, संध्याकाळी भुके तिथे झोपून घ्यावा आम्ही. संध्याकाळी आम्ही भाकरी तुकडा होत नाही. भेटत नाही, हात पाय चालू येत नाही, हात पाय गळून जात्या. अक्षरशः एक दिवशी मला रडू आला डायरेक्ट, डोळ्या वाटत 2-2 धारा. एक जण पैसे मागायला आला, गाडी इकायला घेऊन गेलो, रडत रडत गेलो, गाडी इकायला घेऊन गेलो शोरूमला. डायरेक्ट तुम्हाला सांगतो अक्षरशः 2 सलाय लावल्या. हो काहीच नाही, म्हणजे डायरेक्ट समोरचा डायरेक्ट पैशाला ऐका ना सावकार, डायरेक्ट माझे पैसे आताच लागतील. अक्षरशः रडलो मी डायरेक्ट, तरी किंवा येत नव्हते लोकांना डायरेक्ट. मग काय करायचं याच्यामध्ये, आम्हाला काहीतरी पर्याय भेटला पाहिजे बा, काहीतरी सरकारनं काहीतरी नवीन योजना करवा, काहीतरी दिलं पाहिजे बा, असं काहीतरी आम्हाला सुविधा म्हणून काहीतरी उपलब्ध केलं पाहिजे, काहीतरी अनुदान. 4 महिने बी आम्हाला सुविधा राहत नाही. गाववाले त्रास देतात, मेंढ्या चारला गेला का. बाहेर बी गेलं का 30 काशी, गावावर बी गेलं का 30 काशी, लोक बांधावर उभे राहू दे तिने आम्हाला. अशी परिस्थिती होऊन जायला तर आम्ही जगवा कसं. जगवा कसं या पाण्या पावसामध्ये, सगळं पाणी गेलं डायरेक्ट, पूर्ण पाणी गेलं, झोपायला जागा राहत नाही. मुंग्या इथू काढक तिथू किडूक काट्याचं डायरेक्ट झोपायला. रात्रभर निक तंगड्या आपटा आम्ही. काय करायचं आम्ही अशा परिस्थितीमध्ये, जगवा का मारो आम्ही. हा परिस्थितीमध्ये आम्ही काय करणार आहे? सोपं काम नाही ना. आता तुम्हाला सांगतो, नाही रडू नका, पाऊस झाला. देते काहीतरी वरून सुविधा. आमची सुविधा काढतील काही.